आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं. सर्व आपदांचं निराकरण करणारा तो राम, सर्व संपदा ज्या आहेत ते देणारा राम, त्या रामाला आपण वारंवार नमस्कार करूयात. त्या परब्रह्म पांडुरंगाला नमस्कार करूयात. आज तारीख आहे 11 नोव्हेंबर 2021 आणि आपल्या कीर्तन प्रेमी मंडळाचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. आणि या सुवर्ण महोत्सवी वर्षातल्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमामध्ये आज आपल्याकडे हरिभक्त परायणा श्रीमती सौ वत्सराताई शिर्के आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं कीर्तन सुरू करावं. यदा लंबोदरं हन्ति सतां मृत्युः सम्भवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं. शारदा शारदाम्बोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. बोला पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. गोपाळ कृष्ण भगवान की जय. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. अरण्येश्वर महाराज की जय. पद्मावती माता की जय. मंगलमूर्ती मोरया. जय जय रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. नवनीत सम नवनीता प्रिय नवनीत सम नवनीता प्रिय नवलाली नवलाली राजा राम. नवलाली नवलाली हरी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी. गोवर्धन धर गोपाल नरका. गोवर्धन धर गोपाल नरका. गोकुल संहारी राजा राम. गोकुल संहारी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. राजा राम. जय जय राम कृष्ण हरी. दुर्वासोऽनन्त दुःख विमोचक. दुर्वासोऽनन्त दुःख विमोचक. दुर्जन संहारी राजा राम. दुर्जन संहारी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. जय
राजा राम जय जय राम कृष्ण हरी। बालकृष्णाचरणी लक्ष लागो दे, बालकृष्णाचरणी लक्ष लागो दे। कीर्तन संगे रंगात देवागो दे, कीर्तन संगे रंगात देवागो दे, कीर्तन संगे रंगात देवागो दे। बालकृष्णाचरणी लक्ष लागो दे, बालकृष्णाचरणी लक्ष लागो दे, बालकृष्णाचरणी लक्ष लागो। सर्वती मन हे लागिता सत्यामा, सर्वती मन हे लागिता सत्यामा। रामप्रधारिका जाती निज नाम, रामप्रधारिका जाती निज नाम, रामप्रधारिका जाती निज नाम। बालकृष्णाचरणी लक्ष लागो, बालकृष्णाचरणी लक्ष लागो, बालकृष्णाचरणी लक्ष लागो। सार ललिता संगाया, सार ललिता संगाया। राम जीवन हरि भाया, राम जीवन हरि भाया, राम जीवन हरि भाया। बालकृष्णाचरणी लक्ष लागो, बालकृष्णाचरणी लक्ष लागो, बालकृष्णाचरणी लक्ष लागो। बालकृष्णाचरणी लक्ष लागो रे। सदरूप चिन्मय नारायण ध्यानो, सदरूप चिन्मय नारायण ध्यानो। तन्मय भवानी बलवंत प्रेम गावो, तन्मय भवानी बलवंत प्रेम गावो, तन्मय भवानी बलवंत प्रेम गावो। बालकृष्णाचरणी लक्ष लागो, बालकृष्णाचरणी लक्ष लागो, बालकृष्णाचरणी लक्ष लागो। राम 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 राजा राम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, 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 राम 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 राजा राम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज रामचंद्र महाराज की जय, महारुद्र हनुमान की जय, समर्थ रामदास स्वामी महाराज की जय, अरण्येश्वर महाराज की जय, पद्मावती माता की जय, बजरंगबली की जय, मंगलमूर्ति मोरया। जय जय रघुवीर समर्थ। ಯೋಗಯಾಗ ವಿಧೆ ಏನೇನೋ ಸಿದ್ಧಿ, ಯೋಗಯಾಗ ವಿಧೆ ಏನೇನೋ ಸಿದ್ಧಿ, ಯೋಗಯಾಗ ವಿಧೆ ಏನೇನೋ ಸಿದ್ಧಿ. ಮಾಯಾची उपाधी दंभाधर्म, मायाची उपाधी दंभाधर्म. योगयाग विधे येनेनो सिद्धी, योगयाग योगयाग विधे येनेनो सिद्धी. भावे विना देवा न करी संदेवा, भावे विना देवा न करी संदेवा.
साधयति मां योगो न साधयति मां योगो न सांख्यं धर्मं उद्धवा न सांख्यं धर्मं उद्धवा न स्वाध्याय तपस्त्यागो न स्वाध्याय तपस्त्यागो यथा भक्तिर्मोर्जिता। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। देवर्षि नारद महाराज की जय। मंगलमूर्ती मोरया। जय जय रघुवीर समर्थ। महान संत आपण इथं कालपासून सगळ्या संतांची मांदी ऐकलीये। काय काय संतांच्या जवळ असतं, काय काय म्हणजे संतांनी किती हे करून दाखवले आपल्या पुढे। पराक्रम नाही, सगळ्यांना संस्कृती जागवून दाखवली आणि मार्ग ज्याचा त्याला कसा चालवायचा ज्याचा त्यांनी तो आपल्याला दाखवून दिलेला आहे असं आपण कालपासून पाहतो आहोत। असं तसे आजचा निरूपणासाठी घेतलेला अभंग संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली अजय एकादशी पण आहे। तर त्यांनी ह्या आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव असं त्या आळंदी गावाला पुण्य प्राप्त करून दिलं, तीर्थक्षेत्र प्राप्त करून दिलं। आपण म्हणतो की नाही, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तया आठविता महापुण्य राशी, तया आठविता महा
रमून नुसतं चालणार नाही, म्हणून सांगायचंय. असले महान संत ज्ञानेश्वर माऊली भावार्थ दीपिका लिहिली, चांगदेव 65 ग्रंथ लिहिला, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आपल्या समोर ठेवला. अगदी डोक्यात ज्ञान घुसावं, अज्ञानाच्या डोक्यामध्ये ते ज्ञान घुसावं अशी ती ज्ञानेश्वरी. पण एवढं सोपं नाहीये, पण तरी ज्ञान दान केले असे ज्ञानेश्वर माऊली. अशी भावार्थ दीपिका लिहिली ज्ञानेश्वरांनी. आणि शेवटी हरिपाठ लिहिलाय ना, सर्वसामान्य लोकांना, जीवाला, साधकाला कळावं म्हणून सोपं हरिपाठ असं म्हणतात, पण सोपं नाही. एका वळीमध्ये 4-4 वळी येतात ते एका कडव्यामध्ये, तसं सोपं नाहीये. पण ईश्वराची कृपा, आपलं भाग्य, आपला सगळ्यांचा योग जमतं ते कसं का होणे हवं. आणि थोडंफार घेणे इतकं तरी ईश्वराने दिले, म्हणजे आपल्याला सगळंच दिलेलं नाही, काही म्हणायला जागाच नाहीये. असा हरिपाठ शेवटी लिहिला. 28 अभंग, 27 कोणी 28 असं म्हणतात. त्यातला हा 5वा अभंग आपल्या निरूपणासाठी घेतलेला आहे. काय म्हणतात ज्ञानेश्वर माऊली? योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ भावे विन देव न कळे निसंदेह, गुरु विन अनुभव पैसा कळे, तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त, गुजे विन हित कोण सांगे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती करण उपाय, साधूचे संगती करण उपाय. माऊली ज्ञानेश्वर महाराज ते म्हणतात आपल्या अभंगामध्ये, योग याग विधी येणे नोहे सिद्धी. त्यालाच आपण पाहिली सिद्धी, पण त्याच्यात अडकून नाही चालत आहे. ते काय असं चमत्कार म्हणून दाखवत नाहीये, प्रसंग अवधानी ते करतात आणि करणं जरूर आहे, प्राप्त आहे. ते त्यांना प्राप्त होतं, पण ते आपल्याला सांगतात. ते सांगतात योग याग हे खरं सर्वसामान्य माणसाला झेपणार नाही. मग सर्वसामान्य माणसाला झेपणार नाही त्यांनी का सांगितलं? सांगून ठेवलं संतांनी. काय आपले खूप त्यांनी असं आपल्याला ज्ञान दिलेले, म्हणून ते म्हणतात योग या यज्ञ याग. आता सकाळीच आपण ऐकलं, हे आपल्याला सगळं सर्वसामान्यांना शक्य नाहीये, म्हणून ते म्हणाले योग याग विधी येणे नोहे सिद्धी. आणखीन ते यज्ञ याग जर करायचं, योग म्हणजे आपण म्हणतो की नाही चला योग साधनाला, आता तर सगळीच जातो आपण. आणि यज्ञ याग, हा यज्ञ याग काही सोपा नाहीये आणि सर्वसामान्याला तो पेलणाराही नाहीये. म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे? ते म्हणतात ना सिद्धी. सिद्धी म्हणजे मोक्ष. तो इथे त्याच्याद्वारे आपल्याला प्राप्त होणार नाही. योग याग विधी येणे नोहे सिद्धी. मग आपल्याला पुढे त्यांनी सांगून ठेवले, काय म्हणतात? वायाची उपाधी दंभ धर्म. योग यागादी कर्म करायला आता आपल्याला वेळ तरी कुठे आहे हो? म्हणून आणि आपल्याला कर्म केलंच पाहिजे, ते पण ऐकले आपण. म्हणून नियतम कर्म कुर्वन्ति असं म्हणतात. ती कर्म आपल्याला केलीच पाहिजे जी येणारी आहे ती. पण इथे त्यांनी सांगून ठेवलेले की वायाची उपाधी दंभ धर्म. समजा योग, आपण योग हे तर आहेच, योगाचे अंग पुढे आपण पाहणारच आहोत. पण यज्ञ सुद्धा तो जर केला जिथुल्या तिथं, त्याचे सगळे उपचार मंत्र उच्चार सगळं काही येतं सांग जर झालं तर त्याचा अहम वाढतो म्हणाले. म्हणजे वेळही खर्च होतो, उगीच उपाधीही पाठीमागे लागते, असं सगळं त्याच्या मागे आहे. पाहणारच आहोत आपण हळूहळू. म्हणून ते म्हणाले वायाची उपाधी दंभ धर्म. समजा काही केलं तर आम्ही म्हणतो की नाही, येत नसलं काहीतरी म्हणतो आम्ही ना फार कीर्तन केली असं म्हणतो, म्हणजे येत असंच ते बोलल्या जातं. आपल्याला तसं कळणार तरी कसं असं म्हणतो की नाही. तसं ते म्हणतात काही कार्य केलं की आम्ही फार केलं, त्याच्यामुळे अहम वाढण्याची भीती असते. म्हणून योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. आपला अहम वाढण्याची शक्यता असते काही कार्य घडलं तर. मग करायचाच नाही का? करायचा. ज्याला शक्य आहे त्यांनी करायचं. त्याचंही असं सांगितलेलं आहे. असं म्हणतात की जिथुल्या तिथं मंत्र उच्चार आले
तर त्याचं फल मिळते. आपली हे जे मंत्र उच्चार काल आपण ऐकले की त्यांचाही सांभाळ करायला पाहिजे, जे मंत्र उच्चार करतात त्यांचा. मग ते मंत्र उच्चार करणारे जो असतात, पुरोहित असतात आणि समोरच्या यजमानांनाही सांगतात. पण त्याचा जर आपल्या हातून थोडीशी जरी चूक झाली, अल्पशी जरी चूक झाली ना, तर असं म्हणतात त्या मंत्राच्या चुकीमुळे, त्या असणाऱ्या त्या चुकीमुळे अनेक त्या साधक ते ग्रस्त असतात ना, की अनेक प्रकारचे रोग निर्माण होतात. नवे नवे मंत्र उच्चार जिथले तिथं नाही झाला तर तो साधक मृत्युमुखी पडण्याची सुद्धा शक्यता असते असं सांगितलेले. म्हणून ते म्हणतात योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. आमचा दंभ अहंकार वाढायला नको म्हणून ज्ञानेश्वरच माऊली सांगतात. काय म्हणाले तू? भावे विन देव. आता हे सगळं करायचे, आपल्याला भाव पाहिजे, आपल्या मनामध्ये श्रद्धा पाहिजे. कीर्तन करायचं म्हणजे काही तिथे अभ्यास पाहिजे, भाव पाहिजे. काल सांगितलं ना की भावे पाहिजे, म्हणजे त्यांनी तो भाव पाहिजे जवळ, श्रद्धा पाहिजे, आपली अढळ नितांत अशी श्रद्धा पाहिजे, तरी ह्या गोष्टी आपल्याला साध्य होतात. भावे विन देव. तुमचा जर भाव दृढ असेल, बघा आपला इथं भाव आहे, त्यामुळे निश्चय झाला आपल्याला ह्या वर्षी अमृत महोत्सव करायचाच. मग आता कसलंय ते सकाळी झाले रोजे म्हणतात, मी तरी आता म्हणजे तेच काय म्हणत नाहीये, पण आपल्या जीवावर बेतणारं सावट तेल असं म्हणतात, ते येऊन गेले की नाही, पण आपण निश्चय केला, आपला भाव आहे, आपली श्रद्धा आहे, आम्हाला हे करायचं आहे, राहून गेले की नाही आपण त्याच्यातच करायचं. म्हणजे अहो त्याला सुद्धा तिकडे भीती पडेल ना, कारण इथे उत्सव चाललेला आहे, असं होतं की नाही. भाव, ह्या भावाच्या बळावर आपल्याला ह्या गोष्टी साध्य होतात. मग इथे संशय धरायचं कारणच नाहीये ना. भावे विन देव, भाव तोची देव, भाव तोची देव, यदार्थी संदेह धरू नका. नाक मारायचं सांगतात की नाही. मग इथं भावे विन देव. तुमचा जर भाव असेल, चिकाटी असेल, श्रद्धा असेल, तुमचा दृढ निश्चय असेल, तर तुम्हाला जे काही हाती कार्य घ्यायचे ते होतं, केले जातं. आणि आपण म्हणतो की नाही केल्याने, आधी केल्याची पाहिजे पण केल्याने होत आहे, पण तयारी तर पाहिजे ना. हो, जे काही करायचं असेल आमची श्रद्धा, आमचा भाव जागरूक असला पाहिजे काही करायचं असेल तर. म्हणून तिथे ज्ञानेश्वर माऊली सांगतात की भावे विन देव न कळे निसंदेह. तिथं संशय धरू नका, तुमचा देव तुमच्या भावातच आहे म्हणाले. भावात म्हणजे पाठीमागच्या भावात, नात्याच्या भावात नाही, आपला अंतःकरणाचा भाव असतो ना, तो ईश्वराविषयी प्रेम असतं ना, ते त्याला भाव म्हणायचे. एकवटून जर आपण कुठल्याही गोष्टीत आपलं मन रमलं तिथे आपले भाव वाढतो. आपलं जे आपल्याला करायचंय तिथे आपली श्रद्धा वाढते असं सांगायचं. मग जर हे आम्ही जर करायला गेलो तर आम्हाला संशय धरता कामा नाही, मनात संशय येता कामा नाही. आम्हाला सांगितलेलं आहे भाव तोची देव, भावे विना देव. मग आता भावाशिवाय देव नाही. आणि इकडे पुढेही सांगतात, अभंगाचा अर्थ पाहूयात आपण. तपे विना दैवत दिदल्या विना प्राप्त. आता तप केल्याशिवाय देवता प्राप्त होत नाही. आणि ज्याचं ज्याला आहे ते द्यायचंय. काय द्यायचंय? तप द्यायचंय, भक्ती द्यायची, साधना करायची. देशी तेव्हा घेशी ऐसा असशी उदार, काय देवा रोधू तुमचे कृपणाचे द्वार. संत भांडतात देवाबरोबर, बोलतात, सांगतात. आपल्याला कुठे भांडायला येते असं? आपल्याला भांडायचं नाहीये, आपल्याला देवाची भक्ती करायची. त्यांचा अधिकार वेगळा आहे म्हणून ते बोलतात ते. म्हणून इथे सांगतात की घेतो, काय घेतो? आमची भक्ती घेतो, नामस्मरण घेतो ना. आपल्याला कशाला पाठवले हो? तेवढ्यासाठी तर पाठवले ना, हे करण्यासाठीच पाठवलेलं आहे. इथे प्रवेश केलेला आहे, नाही तर आपली जर निर्मिती नसती, ह्या शरीराची रचना नसती, तर तो परमात्मा कुठे फिरला असता, काय कळलं असतं. म्हणून आपली व्यवस्था केलेली. मग आपण काय करून घ्यायची? तप करायचं, साधना करायची, देवतांना प्रसन्न करून घ्यायचं, आपलंसं करायचं त्यांना. नवे नवे आम्ही तुमचेच आहोत, हे जे करतोय ते तुमचंच आहे, ईश्वराच आहे. आपलं काय आहे इथं? भूतांची दया हे भांडवल संता, आपुली ममता नाही देई असं म्हणतात की नाही. इथे आपलं काहीच नाहीये. म्हणून तप करायचं, साधना करायचं.
तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त. द्यायचं, तप करायची, साधना करायची. मग बुजे विन हित कोण सांगे. कोण सांगतं आम्हाला? असं अत्यंतिक जवळीक असल्याशिवाय आम्हाला आमचं हितच कुणी सांगत नाही. आपल्या लौकिक व्यवहारामध्ये मैत्रीण सखी बोलते की नाही, किती कार्य कसंही असलं तरी मनातलं गुज गीत कानाशी कान लावून बोलतो आपण. कारण तिथं सगळं संवाद होत असतं, साठत असतं. ती सखी. मग परमार्थात तरी काय आहे गो? परमार्थात सुद्धा आम्हाला सांगायचं असेल ना तर परमात्म्याशी बोलावं. तो बोलतो आपल्याशी, आपण प्रयत्नच करत नाही. बघा बोलतो की नाही. एकांतात आपण बसलो, आपण विचार करायला लागलो की आपल्याला जाणवतं. आपण तेवढं बारीक सारीक विचार करत नाही, मनावर घेत नाही, तो भाग वेगळा. पण आपल्याला हे जाणवतं. म्हणून अत्यंतिक सत्य असल्याशिवाय आपल्याला हित बुज कोणी सांगत नाही, बोलत नाही. त्याला फार महत्व आहे. म्हणून ते म्हणतात, त्यांनी सांगितलं ज्ञानेश्वर माऊलींनी की हे सांगतात की तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त भुजे विन हित कोण सांगेल. आता शेवट तर फार सुंदर असं सांगितलं आहे, दृष्टांत दिलाय. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची महात्मा. साधूच्या संगती तरण उपाय. तर सगळे साधू संतच आहेत ना, कोण आहेत दुसरे? फक्त बघण्याची दृष्टी पाहिजे आमच्याकडे. ह्या सगळ्या देवी, हे सगळे संत, साधू, महात्मे जर का आम्हाला असं वाटायला लागलं तर आपल्याला खरंच जाणवतं काय आहे इथे. सगळ्यांच्या आतमध्ये तो परमात्माच बसलेला आहे. तो सगळ्यांकडून करून घेतोय हा सत्संग. पण ह्या सत्संगाला सांभाळण्यासाठी ह्या इंद्रियांना आज्ञा झाली पाहिजे ना, तिथपर्यंत जा आणि ह्या सत्संगामध्ये बसा. म्हणतो की नाही आपण, डोळे तुम्ही ध्यारे सुख पहा विठोबाचे मुख. तसं आपण जर त्या आलो तर त्या सत्संगामध्ये येऊन बसलो तर आपल्याला त्याचा आनंद मिळेल. इथे संतच आहेत असं म्हणाल की कुठे संत शोधाय, हे संतच आहेत ना. त्याच्याशिवाय काय एवढं उभं झालं, किती धावपळ आहे, केवढी खटपट आहे, सगळीच आहे. जे जे कार्य करतात त्यांची आहे, आपली सगळ्यांची आहे, आपल्या आपल्या परीने. हे कुणामुळे होतं? हे सत्संगामुळेच होतं, घडतं सगळं. मग आता इथे सत्संगीत आपल्याला पाहिजे. जीवाच्या कंठाच्या सत्संगतीत आपण रममान व्हायला पाहिजे. त्या सत्संगतीशिवाय आपल्याला तरण उपाय नाही, दुसरा मार्ग नाहीये, दुसरा रस्ता नाहीये. हाच एक राजमार्ग आहे, हाच एक राजमार्ग आहे. आणि ह्या सत्संगतीमध्ये शरीराने येऊन तर आम्ही बसतोच, मनाने रंगलं पाहिजे, अंतरंगाने रंगलं पाहिजे. त्या सत्संगतीमध्ये डुबून गेलं पाहिजे. आहेत आजूबाजूला रंध्रात संतांची वाक्य घुमतात आणि तेच आमच्या बरोबर राहतात. आमच्या मनामध्ये सारखा सत्संग आम्हाला जागा करतो. आपण काय करतो? आपल्याला कीर्तनाला गेलं पाहिजे. 2 दिवस झालं वाटतं की नाही आपल्याला असं. आणि आधी सुद्धा तो ध्यास होता येईल की आपल्याला हा सत्संग मिळवायचा आहे, जमवायचा आहे. पण तो जमलाय खरा, तो टिकवणं फार महत्वाचं, तोही टिकला पाहिजे. आता आपण अभंगाचा अर्थ तर पाहिला खरं, पण इकडे काय सांगायचं त्यांना? योग याग विधी. आता योग याग विधी हे सांगितलं, ह्याचाही अर्थ आपण थोडा पाहिलाय. हे सगळ्यांना शक्य नाहीये. तर ज्ञानेश्वरांना असं म्हणायचंय की अनेक ग्रंथातून श्रुती स्मृतीने अशी पुराणे ग्रंथ लिहून ठेवलेले आहेत. मग त्यांच्यावर आपल्याला अप्रामाणिकपणाचा आरोप केल्यासारखं होईल. ते काय चुकीचं नाहीये. ते ज्यांच्या डोक्याला पेलतं त्यांच्यासाठी ते सरळच आहे, चांगलंच आहे. आपल्याला किती पेलतं त्याच्यावर येते. आता इथे अनेक ग्रंथामधून शास्त्र स्मृतीची वचनं आहेत, तेही सांगितलेलं आहे. पण त्यांना अजूनही पुढे जाऊन सांगायचे. ज्ञानेश्वर माऊलीला नुसतं ज्ञानेश्वर माऊली सांगतात असंही नाही बघा. तर जयाचे निश्वासी जन्म झाले वेदराशी. जयाचे निश्वासी जन्म झाले वेदराशी असे स्वतः श्रीकृष्ण भगवंत सुद्धा म्हणतात. तुम्हाला जर असं करायचं असेल, सत्संग जमवायचा असेल, सत्संगामध्ये रममान व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे? हा योग यज्ञ याग जो सांगितलेला आहे संतांनी सांगू देत. आपल्याला त्यातलं नमस्कार करायचं, आपल्याला त्यातलं काय येतं ते घ्यायचं, आपल्याला त्यातलं काय येतं ते घ्यायचं. म्हणून स्वतःच
श्रीकृष्ण भगवंत सांगतात, काय म्हणतात ते पहा. माझा वशा करावया लागे, माझा वशा करावया लागे, सामर्थ्य नाही अष्टांग योगी, सामर्थ्य नाही अष्टांग योगी, नित्य विवेक जगे, अंगवांगी भजन पागे. काय सुंदर सांगितलं. मजा वशा करावया लागी. संत वचन एवढ्यासाठी ऐकायचं, मनामध्ये रुजवायचं, उतरवायचा प्रयत्न करायचा आणि आपण भगवंताचं होऊन राहायचं. म्हणजे भगवंत असं सांगतो, काय सांगितलं, मजा वशा करावया लागी. सांगतात की नाही भगवंत, मजा वशा करावया लागी, सामर्थ्य नाही अष्टांग, नित्य विवेक जगी, अंगोवांगी. काय सांगितलं पुढे, महत्वाचं वाक्य वापरलंय, भजन पाहिजे, अंगोवांगी भजन पावे. खूप जुनी गोष्ट ऐकलेली आहे गावाकडे. काय ग्रंथ, रोज गावामध्ये ग्रंथ वाचन असायचं. महाभारत चाललेला होता, तर त्या महाभारतामध्ये अशी गोष्ट आली होती, आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे, मला आता आठवली म्हणून सांगते. अंगोवांगी, रंध्रातून सर्व अंगाने असं म्हणायचं नाही. ते अंगोवांगी म्हणजे तेच ना अर्थ, भज. तसं भजायचंय, हातात झांजा घेतले म्हणजे भजन झालं असं नाही, भजायचंय. अंगोवांगी भजन पावे, ते भजायचंय. तर तिथे असं आलं होतं, गोष्ट आली होती की अर्जुनाच्या रंध्रातून कृष्ण कृष्ण असा आवाज येत होता. घर जवळ होतं, तसं ओटीवर असतानाच ऐकू यायचं. दारातून मंदिर होता, तिथे चाललेलं होतं ते, तर असं ऐकू यायचं, रंध्रातून आवाज येतो म्हणाले. आता कुणी उद्धवाचं नाव सांगतात, तर कुणी नारदांना म्हणतात की कसं काय हे खरं म्हणायचं. ते म्हणाले, त्यांनी उद्धवाचं नाव घेतलं, ते मी सांगते. आपण सगळे सुज्ञ तज्ञ आहात, घ्याल समजून, महत्व काय आहे ते घ्यायचं आपल्याला. ते म्हणाले, कसं समजायचं, तर ते म्हणाले, उद्धवाला सांगितलं त्यांनी की भगवंतांनी जा, काय ऐक बघायची ना प्रचिती. तर अर्जुनाचे केस असे पसरलेले होते, तर त्या केसातून असा कृष्ण 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 असा आवाज येत होता. मग त्यांची खात्री झाली, हेच भजन आपल्याला साधायचे. वेगळं भजन काय साधायचे आम्हाला, ह्या भजनामुळे. नाहीतरी आपल्याला कुठं काय करायचंय, दुसरं करायचं असतं ते हाताने करायचे, डोळ्यांनी बघून करतो. आता करतात ना लोक, इकडे गाडी चालवतात, तिकडे बोलतात आणि धरतात सुद्धा, बघताय तुम्ही. मग आपल्याला काय करायचे, आपला सगळा उद्योग करता करता हे भजून राहायचे त्या परमेश्वराला. ते भजन घडतं आपल्याला, म्हणून अंग वांगी भजन पावे. काय सुंदर संतांनी आम्हाला हे दिलेले, दाखले दिलेले आणि संधी दिलेली आहे बोलायला, ऐकायला, श्रवण करायला. जा बसा सत्संगामध्ये, काय काय ऐकायला मी ते पहा. सुंदर दिलेले आम्हाला, हे सगळं दिलेलं आहे. पण आम्ही उठून गेलो पाहिजे ना, तर हे मिळणार आहे, प्राप्त होणार आहे. नाहीतर आपण बघतो गर्दी असती का, कधी थोडी गर्दी असती, गर्दी असती ती थोडी गर्दी असती अशा ठिकाणी. पण ज्यांना जे कळलं ते गर्दी करतात आणि ते दर्जी असतात. म्हणून मी नेहमी म्हणत असते, इकडचे जे श्रोते असतात ना, ती 4 तप म्हणजे 50 वर्ष झाली ना, तर एक श्रोता असतो ना, तो 1000च्या तुलनेचा आहे. मी म्हणत असते, कारण त्यांनी तेवढं साधलेलं आहे, तेवढा सत्संग त्यांनी केलेला आहे, अंगवांगी भजनाशी रममान झालेले, एक रूप झालेले. त्यामुळे हे आपल्याला सहज नाही म्हणता येतो, पण म्हणतात की नाही, होण्यासारखं आहे. काम करायचं पण भगवंताचं होऊन राहायचं, तुझंच काम करतो असं म्हणायचं की नाही. तर आपल्याला खरंच आपण वेगळं राहणारच नाहीये, त्याचंच आहेत ना, त्याचंच काम करतो असं वाटेल की नाही. तो मला एक ना एक दिवस सांगेल, खरंच माझं समजून काम केलं ना, तर मग तुझा तू राहिलाच कुठे सांगायला, असं होतं ना. ऐकतो आपण संतांची वचन, ऐकतो. म्हणून आता इथे भगवंतांनी सांगितले, पण आता योगाचीच व्याख्या म्हणूया. पतंजली ऋषींनी योगावर सूत्र जी म्हणून लिहिली आहेत, सूत्र लिहिलेली आहे.
तर ती व्याख्या म्हणूयात, फलश्रुती म्हणूयात. मग त्याचं काय करायचं? तर पतंजली ऋषी म्हणतात योग चित्त वृत्ती निरोधा. हा हे साधन आहे, आपल्यासाठी साधन दिलेलं आहे. कशासाठी? थोडा वेळ का आहे ना आपल्या चित्तवृत्ती एकत्र करायची, त्यांना डांबून ठेवायचे, सहजतेने स्थिर करायचे. म्हणून हे योग चित्तवृत्ती निरोधा. हा जे बाकीचं काही मनात येतं ना ते येत नाहीये. कशामुळे? भाव तुम्ही तिथे हे करू झाला तर आपल्याला हे प्राप्त होतं. योग चित्तवृत्ती निरोधा. हा आता ह्या सगळ्या संतांचं म्हणणं एकच आहे आणि हाच आपल्याला सगळ्यांचा विचार करून ज्ञानेश्वर माऊलींचा भगवंतांनी सांगितलेले, पतंजली ऋषींचे ते योग चित्त वृत्ती निरोधा तेही सांगितलेले. सगळ्यांचं मत काय आहे? फक्त आपल्याला भक्ती करायला पाहिजे, साधना करायला पाहिजे. मग इथे साधना करायचीच असेल ना, साधी साधना करायची असेल तरी आम्हाला एकाग्र व्हायला पाहिजे. म्हणतो की नाही आपण? काही करायचं असेल, चित्त आमच्या आता एकत्र झालेले, मग आपलं चित्त इकडे तिकडे भांबवणार नाही, मळणार नाही, एकाग्र झालेले ते. मग त्या चित्ताला एक कुठली एखादी सवय लावायची असेल तर त्याच्यासाठी सुंदर असं आपल्याला बाबा गर्दनी पद्धत सांगितलेले. पहा, मग आपल्याला इथे कळेल त्यात काय काय असतं, कसं करायचं असतं, कसं साधायचं असतं. बाबा गर्दे म्हणतात एखादा नेम करायचं असेल, भजन करायचं असेल, आपल्याला सत्संगामध्ये बसायचं असेल, काही नेम करायचं असेल तर बाबा गर्दनी फार सुंदर सांगितलेले. ते काय म्हणतात? नेम पाळे जरी मनशील, नेम पाळे जरी नेम पाळावे जरी म्हणशील योगी बाळ. काय काय सांगितलेले बघा. ते काही करायचं असेल, आचरणात आणायचं असेल, भक्ती करायची असेल तरी त्याला नेम पाळावे जरी म्हणशील योगी बाळ. करायचं असेल ना असं तर त्याला पथ्य सांगितलेले. काय पहिलं पथ्य? रात्र निद्रा परिमित घ्यावी. मग आपल्याला काय इथे आपण म्हणतो की नाही, आपल्याकडे तर तसंच आहे. आम्हाला गुरुजी सांगायचे आपल्याला झोप तर ही पाहिजेच. रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत झोप पाहिजे, म्हणजे आरोग्याला चांगली, पोषक आहे, त्रासदायी नाही. पण इथं त्यांनी सांगितलेले असे जे कुणी पाळीत नाहीत त्यांच्यासाठी नेम पाळावे जरी मनशील योगी व्हावे, रात्र निद्रा परिमित घ्यावी. आता आपण पाहतो, आता तर पूर्वीच्या काळी दिवे नसायचे, लाईट नसायचे, लोक 7 वाजता जेवण करून घ्यायचे आणि लवकर झोपायचे, लवकर उठायचे, पहाटे 7च्या आधी जेवण करून घ्यायचे, म्हणजे उजेडीच. लाईटी तर नंतर आहे, गावाकडची गोष्ट सांगते, अशी किती गाव असत. पण इकडे दिवसा रात्री दिवस होत, रात्रीच दिवस होत आहे. रात्रभर काय ते नेटवर्कवर कामं करायची, हे असं सगळं आता चालू आहे. काळाप्रमाणे आहे, त्याच्याबद्दल आपण काय असं हे नाही करायचं, काळाप्रमाणे चाललेले. म्हणून त्याचे रात्री मुलं ते बघत बसतात, कुणी अभ्यास करतात, काय काय करतात, चांगला उपयोग करतात ते आहेच आहे, त्याच्याबद्दल काही हे नाही.
पण तरी सुद्धा रात्रीच जास्त जागरण करायचं आणि मग 12च्या पुढे कधीतरी झोपायचं. मग त्यांची पाठ 10 वाजता 12 वाजता अशी असते. पण जे साधक योगी असतात ना ते पहाटे उठतात, लवकर उठतात. पण आपल्याला तर 5चा वेळ दिलेला आहे आपल्याला आणि अहो जो साधक असतो, भक्त असतो, योगी असतो त्याला मुळी झोपच नसते. त्याला तेवढी झोप पुरती. म्हणून त्यांनी सांगितलेले अशी झोपेची मर्यादा सांगितलेली. आता आपल्याला बघा ऑफिसला जायचं असलं तर लवकर उठतात, महिला वर्ग इकडे सुद्धा. म्हणजे रात्री उशिराने झोपून लवकर उठतात, झोप नसती झालेली पण उठतात आणि कसं तरी धावपळ करून स्नान करतात, ऑफिसला जातात. आता तिकडे सगळ्या सोया असतात, आपली सुद्धा इथे होती ना. या कुणीही बसा, कुठल्याही वेळेला, चहाच्या वेळेला चहा, जेवणाच्या वेळेला जेवण. तसं आजकाल बाहेर आहे पण तिकडे देऊन, इथे आपल्याकडून अजून नाही काय घेतलं ते देतात पण आपण नाही दिलं ते देतात तिकडे. म्हणून मग तिथेही असंच होतं की ऑफिसमध्ये काही कामकाज बघतात पण थोडा जरा जागा मिळाली ना तिथे झोप येते. आणि कीर्तनात तर नक्की येते, तिथे झोप येते. आणि नाही मिळाली ना तर झोप नाही मिळाली तर काय होतं, अनेक रोगांना आपल्या शरीरामध्ये प्रवेश मिळतो. म्हणून झोप, खाणं पिणं हे आपलं सगळं कसं व्यवस्थितशीर असावं असं त्यांना सांगायचंय योग्यांना. ते म्हणतात तर आता हे मी सांगितलं खरं तर, पण खाण्याचं सांगितलं. आता पुढे झोपेचा प्रकार झाला, खाण्याचं काय म्हणाले ते म्हणतात येता जाता खाऊ नये, पुष्ट अन्न खाऊ नये, रस्त्यावर स्टॉल बघितलं तिथं जाऊन खाऊ नये. म्हणजे त्याला काहीतरी लिमिट असावं. आहार कसा असावा, सात्विक असावा. आहार सात्विक असावा. म्हणून गीतेच्या 17व्या अध्यायातच म्हणतात ना, कट्व वमल ववनातिष्ठ असं काय काय सगळं आहे की नाही. षड्रिपू असा असणारा आपला सात्विक आहार असावा, षड्रस असलेला सात्विक आहार असावा. समर्थ रामदास स्वामी तर म्हणतात अशुद्ध अन्न सेवन करू नये, म्हणजे वडिलांचं सुद्धा उष्ट खाऊ नये असं सांगतात. शिळं खाऊ नये, येता जाता खाऊ नये, हे सगळे असे प्रतिबंध घालून दिलेले आहेत आपल्याला. पण मग आपण त्याच्या विरुद्धच करतो खरं तर सगळं. आता ज्यांना आपल्या असे काही लोकांना सवय नाहीये येता जाता किंवा स्टॉलवर, हल्लीच्या काळाप्रमाणे सवय आहे, खाऊ देत त्यांना काय आपल्याला आडण्याची काही गरज नाहीये. पण पुढे त्यांनी सांगितलेले भास्कर बडबड मुळी न करावी, तेच जास्त करतात. माझ्या सहित सांगते, आपण बसलो ना की इकडे काय थोडस आपलं तिकडं दुर्लक्ष होतं इकडे आणि तिकडे आपण बोलत बसतो. त्यात काही महत्व नसतं, पण बोलतो, जिभेवर येतो आणि कधी एकदा सांगितलं काही असू दे बोलतो, त्यात काहीही महत्व नाही. माझ्या सहित सांगते, खरंच बोलतो. पण ते कसं बोलायला पाहिजे, आपण आपल्या रोजच्या जीवनातलं बोलणं सुद्धा आम्हाला सांगतात हो त्या शिकवायला गुरुदेव. आपलं बोलणं सुद्धा कसं असायला पाहिजे, आपलं चालणं सुद्धा कसं असायला पाहिजे. आता कीर्तन केले बसलेत ना त्या सांगायच्या, 1 वर्ष होतं शिकवायला. आपलं बोलणं कसं असलं पाहिजे, आपलं चालणं कसं असलं पाहिजे, आपलं जीवन कसं असलं पाहिजे, असं हे सगळं त्यांनी सांगितलं. आपण कीर्तनकार आहोत एवढंही त्यांनी सांगितलं. म्हणून आपली बडबड जर असायचीच असेल ना तर सगळ्यांनी म्हणा हरे राम हरे राम 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 हरे हरे राम हरे हरे राम हरे राम असं पाहिजे. काहीही म्हणा, हरे राम म्हणा, अभंग म्हणा, काहीही म्हणा, सांगायचं एवढंच की आपली वाणी म्हणायचं ते, आपली वाणी अनाठाई खर्च होऊ नये. आपली वाणी कुठं खर्च व्हायला हवी याचा आपल्याला विचार करायला दिलेली बुद्धी. पण आपण तो करतो का, आपलंच आपण शोधून बघायचं. आपण तो करतो का, आपलं आपणच शोधून बघायचं. खरं तर हे नको व्हायला असं.
आपण सत्संग करतो, संतांची वचन ऐकतो, सत्संगती धरतो, मग आमच्या वाणीला नामच आलं पाहिजे. आणि जे बोलतो ते सगळं भगवंताचं चिंतनच आलं पाहिजे, त्याच्यातूनच बोललं पाहिजे. मग समोरचाही राम दिसतो, देवी दिसती, आणि जो घेणाराही तोही नाममय होऊन जातो. असं होतं. म्हणून इथे हे नेमाच्या बद्दल सांगितलेले. आता आपल्याला हे एकच दृष्टांत सांगते, वेळेस भान ठेवायला पाहिजे. होत आली असेल वेळ ना, तर तिथं त्यांनी सांगितलेलं आहे, काय म्हणतात ते, योगाबद्दल सांगायचे. तर आपण म्हणतो की नाही, योगाची 8 अंगे, यम, नियम, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, आसन, समाधी, ही योगाची 8 अंग आहेत. आपल्याला यातला एक तरी साध्य होण्यासारखं आहे का? नाही, अवघड आहे ते. अहो, त्यांनी तर इतकं सुंदर सांगितलेलं आहे. यम म्हणजे काय, तर यम म्हणजे अहिंसा, अपरिग्रह, सत्य, पावित्र्य, संतोष, असं सगळं त्याच्यात एका पुढे एक सांगितलेलं. मग आता हा यम हे झालं, मग त्याच्यातही सांगितलेलं आहे की यम, नियम. नेम करायचा असेल तर कुठला नेम तुम्ही एक करा. आपण कीर्तनात नेहमी ऐकतो की नाही, एक जागा, एक नामी आणि एक वेळ. तिथे भगवंत आलेला असतो ना, तो नेम. आणि त्या नेमाला कधी चुकायचं नाही, त्याच नेमाला. म्हणजे भगवंत तिथे आलेले म्हणतो की नाही आपण, रामायण लावले की मारुतीरायांचं पाठ मांडतात, ते आधी आलेले असतात. म्हणून वेळेचं, त्या वेळेचं महत्व असा जर नेम करायचं असतं. आणि मग काय, आसन, आसनाचंही तसंच सांगितलेले. तर आता आसनाचं तर खूप प्रकार सांगितलेले. काय म्हणाले, बद्ध पद्मासन, शल्भासन, कुटकुटासन, आणखीन काय म्हणाले, शल्भासन, कुटकुटासन, मयूरासन. आणि कीर्तनामध्ये तर आपण अनेक आसनाचे प्रकार बघतो. जितक्या योनीत तितकी आसन, असं हे आसन. आणि प्राणायाम, प्रत्याहार, ते तर सगळं फार पुढे महत्वाचं आहे. आपण इकडून असं धरतो, एक बाजूनी सोडतो, प्राणायाम म्हणतात त्याला. त्याला कुंभक, रेचक, पूरक असं म्हणतात. ते प्राणायामाला असं म्हणतात ते. आणि ते पुढे आयुष्याला दीर्घ आयुष्य मनुष्य होतो, असं ते त्याचं महत्व सांगितलेलं आहे. पण आपल्याला हे शक्य आहे का? हो, आपल्याला हे शक्य नाहीये. सगळं समाधी, आहाराचं पाहिलं आपण, काय प्रत्याहार, ह्या सगळ्या एकाच एक गोष्टी येणाऱ्या आहेत. हे आपल्याला काहीही यातलं शक्य नाही. मग आपल्याला काय केलं पाहिजे, तर आपला भाव जागृत ठेवला पाहिजे आणि आपण सत्संगतीच्या मार्गावरतून चाललं पाहिजे. सत्संगतीच्या मार्गावरतून चाललं पाहिजे, हेच आपल्याला घ्यायचे. दुसरं काय घ्यायचे? ज्ञानेश्वर माऊलींनी तर फार सुंदर सांगितलेलं आहे. शास्त्र, स्मृती यांची वचनं आधार घेऊन ज्ञानेश्वर माऊली बोलतात, तुकोबाराय बोलतात. ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात पहा, शास्त्र सांगायला ते त्यागावे, शास्त्र सांगायला ते त्यागावे, ते राज्य ही तृण मानावे, ते राज्य ही तृण मानावे, शास्त्र सांगेल जे घ्यावे, ये विषयी वरू. शास्त्र वचनाचा आधार घेऊनच आपण वागायला पाहिजे. त्यांनी काय सांगितलेलं, शास्त्र सांगेल तर त्यागा, राज्य असलं तरी त्यागावे, ते राज्यही तुला माना. मग शास्त्राने काय सांगितलेलं, ते शास्त्र सांगेल जे घ्यावे, हे विषयी वरू. त्यांनी प्रमाण दिले, पण विषय कसा असेल, अमृतच असेल ना. तिथे ज्ञानेश्वर माऊलींचे शब्द आहेत ते. म्हणून इथे ज्ञानेश्वर माऊलीच म्हणतात, असं नाही. तुकोबाराय सुद्धा आपल्याला परकड शब्दात सांगतात पहा, वेदशास्त्र नाही पुराण प्रमाण, वेदशास्त्र नाही पुराण प्रमाण, वेदशास्त्र नाही पुराण प्रमाण.
वेदशास्त्र नाही पुराण प्रमाण. जो वेदशास्त्राने सांगितलेलं मानत नाही तू को बराय म्हणतात आपलं काही नाही. त्याचं तोंड सुद्धा पाहू नका. हा कुठला शहाणा आलाय असा, बरोबर आहे की नाही, मनाने चालणारा असं त्यांना सांगायचं. म्हणून ते म्हणाले तो वेदातलं शास्त्रातलं पुराणातलं काही मानत नाहीये त्यांचं तोंड सुद्धा पाहू नका असं सांगितलं. म्हणून आपल्याला जर काय घ्यायचं असेल तर आपण नितांत असला आपला भाव जागृत ठेवायचा, तिथं निसंशयपणे राहायचं. आपण ज्ञानेश्वर माऊली सांगतात ना की सत्संग वाचून सत्संगती सदा घडा सुजन वाक्य कानी पडा. सत्संगती सदा घडा सुजन वाक्य कानी पडा. कलंक मतीचा झडा विषय सर्वथा नावडा. काय सुंदर सांगितलेले. सत्संगती सदा घडो. मग सत्संगती काय होतं, चांगली वाक्य कानी पडतात, चांगलं ऐकायला मिळतं, श्रवण तृप्त होतं, आपली वाणी तृप्त होतं, आपणही बोलतो. म्हणून चांगला आपल्याला ऐकायला मिळतं. सत्संगती सदा घडो. सुजानं म्हणाले चांगलं सुंदर गोड असं ते नाम आपल्या कानावर पडतं. आपण तेच ऐकतोय कालपासून, तृप्त झाले ना. म्हणून कलंका मतीचा झडो विषय सर्वथा नावडो. आमची मती बुद्धी, मग त्या मतीला बुद्धीला हे सगळं चांगलं वाक्य कानी पडलं की आमचं ते कलंक निघून जातात, जे काही षडविकार असतात ते. आणि मग चांगलंच ऐकायचं म्हणजे तिथे आमचं मन चित्त स्थिर होतं. म्हणून ह्या सत्संगतीला फार महत्व आहे. म्हणून पूर्वपद्यात आपले ज्ञानेश्वर माऊली तुम्हा आम्हाला हाच उपदेश करतात. काय म्हणतात पूर्वाभंगामध्ये, योग
महोत्सवामुळे आपला सुद्धा योग जमून आला. सगळेच भेटले, वेगळे वेगळे संत भेटले, तुम्ही आम्ही सगळे साथीदार आणि भगवंतही भेटलेत आपल्याला. हा योग काय अवर्णनीय योग आहे. मला काही जास्त बोलता येत नाहीये, पण हा योग चांगलाच आहे खरं म्हणजे. अहो भाग्यम असं म्हणतो ना, तो योग आहे. कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे 2 मिनिट भजन करूयात आपण. किती किती आनंद रे सांगू पांडुरंग. किती आनंद रे सांगू पांडुरंग. तुझ्या नामाची रे गुंजुरा रे गंगा. तुझ्या नामाची रे गुंजुरा रे गंगा. अरण्येश्वर महाराज की जय. पद्मावती माता की जय. देव श्री नारद महाराज की जय. सद्गुरु ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. मंगलमूर्ती मोरया. जय जय रघुवीर समर्थ. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि चांगदेव. हे ज्ञानेश्वर माऊलींचा चांगदेवांना, ज्ञानेश्वर माऊली चांगदेवांना कसं भेटतात ते पहा आणि मार्गदर्शक कसे होतात. हा मोठा सुवर्ण युगच म्हणायला पाहिजे. तसे आपण पाहूयात कसे ते भेटतात आणि त्यांना योग हे काय असतं, भक्ती काय असतं, सत्संगती काय असतं ते सांगणार आहेत ज्ञानेश्वर माऊली. म्हणून पाहूयात आपण. शिवसेवक योगी राज वदती. शिवसेवक योगी राज वदती. शिवसेवक योगी राज वदती. चांगदेव परिसागिती मोहनीय कथा. परिसागिती मोहनीय कथा. पावन होने जाला. पावन होने जाला. शिवाची आराधना करणारे, पूजा करणारे, साधना करणारे असे हे शिवसेवक योगी राज वदती चांगदेव असे असणारे एक अनिष्ठ शिवाचे भक्त आराधना करणारे. म्हणती योगी राज वदती त्याला. परिसाविती कथा बघायची आहे ना आपल्याला, ती परिसाविती कथा पावन होणे ज्याला असं सांगितलेले. मग यांच्या शिवभक्तीला खरं तर तोड नव्हती. एक अनिष्ठ शिवा आराधना करायची, पूजन करायचे, पण त्यांच्याजवळ भक्तीची थोडी उणीव होती. अहम होता त्यांच्याजवळ. त्यामुळे शिवा आराधना, शिव उपासना करायचे. त्यांचे 1400 शिष्य, सिद्धीचे चमत्कार, 1400 शिष्य, त्या शिष्यांचा तांडा घेऊन ते वागायचे. त्यामुळे
ही त्यांच्या काय म्हणूयात, योगी योग मार्गाची महती नित्य भोगी, योग मार्गाची महती नित्य भोगी, मान्य झाला जगी चांग देव, मान्य झाला जगी चांग देव, परिहृदयी गोविंद प्रेमाने, परिहृदयी परिहृदयी गोविंद प्रेमाने, अहंकाराचा वास नित्य देही, अहंकाराचा वास नित्य देही. योगी राजाच्या भूमिकेत विराजमान असलेले चांगदेव, सिद्धीचे चमत्कार वाढवणारे सिद्धी आणि शिष्य शाखा. अव्हा प्रापंचिक लोकांना, जनतेला ते चांगले देव वाटायचे, चांगले देव वाटायचे. ह्याच अर्थाने त्यांना खरं तर आत्ता सांगून गेले की त्यांच्या शिवभक्तीला तोड नव्हती, पण ते योगी राजाच्या भूमिकेमध्ये एकरूप झाल्यामुळे त्यांचा अहमच पोचले गेला, थोडक्यात गर्व. म्हणून एक प्रकारचे चांगले देव असे त्यांना म्हणतात. का असे चांगले देव म्हणतात त्यांना, तर ते आयुष्याची 100 वर्षे भरली ना, झाली ना की ते 10 दिवस ध्यानाला बसायचे, आत्मब्रह्मांडात ठेवायचे, 10 दिवस बसायचे. आम्हाला 1.5 तास कीर्तन ऐकायला बसवत नाही, आम्ही सारखं खालतीवरती काय करतो, मला सुद्धा होतं तसं. पण ते योगी होते ना, 10 दिवस एक ठिकाणी बसायचं, ध्यान करायचं आणि 10 दिवसानंतर त्यांची ती समाधी भाव अवस्था उतरायची, समाधी अवस्था भानावर यायचे. गावातली प्रापंचिक लोक, घरातले कुणी मेलेले गेलेले असतील ना, ते त्यांच्या समोर आणून ठेवायचे. ही साधना होती त्यांची, त्यांच्याजवळ योग साधनाही होती. त्यांच्या समोर आणून ठेवले की ती लोक, त्यांचं ते ध्यान संपलं, त्यांची नजर फिरली की ते लोक उठून बसायचे. त्यामुळे हे सगळ्या अशा लोकांना चांगले देव वाटायचे आणि म्हणूनच की काय चांगदेव असं त्यांचं नाव प्राप्त झालं, चांगदेव असं त्यांचं नाव प्राप्त झालं. असा सगळा सिद्धीचा चमत्कार चाललेला असताना, हे सगळं चाललेलं असताना एक दिवस अशी अद्भुत वार्ता त्यांच्या कानावर आहे. खरं म्हणजे जिथं आता असं त्यांनी एकदा नाही, एक सोडून 14 वेळा काळाला परतवलेले. दरवेळेस 100 वर्ष झाली की 10 दिवस बसायचं, ध्यान असतं बसायचं. योग्यांचं ध्यान लागतं, मी आता सांगून गेले, तिथं काही प्रश्नच नव्हता. त्यांना सगळं हे होतं, योगी होते, तपी होते, पण भक्ती होती त्यांच्याकडे. त्यामुळे थोडस त्यांच्याकडे अहम असल्यामुळे त्यांच्या कानावर एक बातमी अशी आली. काय बातमी आली त्यांच्या कानावर, की जे मानवाला सुद्धा शक्य नाही ते पशुकडून वेदवाणी बोलवली. असं त्यांना आपण तुम्ही कालच ऐकलेले, त्यामुळे मी पुढे जात नाही. तर की त्यांची साधना असताना, चालू असताना त्यांना ही बातमी कळली की पैठणमध्ये रेड्याकडून वेद बोलवले. हे कोण आहेत? महिषमुखाने ज्ञानशाने, महिषमुखाने ज्ञानशाने वेदवाणी बोलविले, महिषमुखाने ज्ञानशाने वेदवाणी बोलविले. ऐकून चांगा विस्मित झाला, ऐकून चांगा विस्मित झाला, मानत ये डोलविली, मानत ये डोलविली. कुठे घडलं होतं हे? तर आपल्याला माहिती, कालच ऐकलं, प्रसिद्ध पत्र आणण्यासाठी गेले होते आणि हा पण चाललेला आहे. पखाल्या म्हणाले, तो तुझ्यासारखा बोलतो का? त्याला पण ऐकले, मग तो तुझ्यासारखा बोलतो का असं ते म्हणाले. पण इकडे त्यांनी खरंच पाठीवरून हात फिरवलाय
आणि जे मानवाला सुद्धा अशक्य ते पशुकडून ते वेद बोलवले. महिषमुखाने ज्ञानेशाने वेदवाणी बोलविली, ऐकून वार्ता विस्मित चांगा मानत ये डोलविली. अहो हे ऐकलं मात्र आणि चांगदेवांच्या अहंकाराला धक्काच बसला. ही सगळीकडे वार्ता राघवाचा करता प्रसन्न जयदेव कवी असं म्हणतात. ते काय म्हणतात पहा, सुंदर त्यांनी काव्य लिहिले. ते म्हणतात वार्ताच कवतुकवती विमलाच विद्या, वार्ताच कवतुकवती विमलाच विद्या, लोक उत्तर परिमलश्च कुरंगनाभे, लोक उत्तर परिमलश्च कुरंगनाभे, तैलश बिंदुरिवा वारिणी दुर्निवारम, तैलश बिंदुरिवा वारिणी दुर्निवारम, ये तत्रयं प्रसरयति स्वयमेव भूमौ. अशी हा म्हणता सगळे पंचकृषीमध्ये ही वार्ता पसरली. आहो जे मानवाला अशक्य ते पशुकडून वेद बोलवणारे असे आहेत तरी कोण. म्हणून आता सांगितलं की त्यांच्या अहंकाराला धक्का बसला आणि त्यांनी काय केलं असेल तर त्यांनी योग साधना केली. चित्त एकाग्र करून ते बसलेत ध्यानाला बसले. हे कुठे घडलंय असं आणि कोण आहे तर त्यांनी योग साधनेला बसलेत. तुम्ही म्हणाल योग साधनेला किती वेळ, थोडा वेळ असतं ते काय सगळं वेळ नाही गेली योग साधनेमध्ये घालून. ते बसले आणि आपला आत्मा ब्रह्मांडी नेलाय आणि सगळ्या जगामध्ये काय उलाढाल चाललेली आहे, घडामोड चाललेली आहे ते सगळं ते ध्यानाद्वारे त्यांना समजलं. ध्यानामुळे का मग कळलं ते म्हणाले ब्रह्मा विष्णू महेश हे आळंदीमध्ये अवतरलेली भावंड आहेत. हे अशा महान संत आलेले आहेत म्हणाले आळंदीमध्ये. ब्रह्मा विष्णू महेश आणि मुक्ताई ही चारही भावंड आळंदी असामान्य आहेत म्हणाले ते. मला तर त्यांच्या भेटीला गेलंच पाहिजे असा विचार करायला लागले. त्यांना थोडंसं आश्चर्यच वाटलं खरं तर. मी तर म्हणालो होतो की हे काय आहे कसं आहे, पण त्यांना सगळं ते कळले. ते ध्यानामुळे कळले आणि त्यांना असं वाटलं की आपण ज्ञानदेवांच्या भेटीला जावं असा विचार केला. अहो त्यांचे शिष्य 1400 शिष्य होते ते म्हणाले स्वामी महाराज आपलं महत्व टिकवायचं असेल तर न जाणं बरं. त्यांचे शिष्य त्यांच्या भेटीपासून त्यांना परावृत्त केलं. ते तर काय करायचं म्हणाले, आपल्याला जाता तरी येत नाहीये मग त्यांना पत्र लिहिलं पाहिजे त्यांना असा विचार केला त्यांनी. पण आता पत्र लिहायचं तर काय लिहायचं हो हाही विचार पडला. प्रश्न त्याच्या पुढे निर्माण झाला. काय लिहायचं तिथेही अहम त्यांना काय लिहितात पत्र पहा. अहम भावा मग विचार करीत पत्र लिहावे. अहम भावा मग विचार करीत, अहम भावा मग विचार करीत पत्र लिहावे. अहम भावा मग विचार करीत पत्र लिहावे. नमन करावे द्यावे आशीर्वाद, परी करेना नमन करावे द्यावे आशीर्वाद. चिरंजीवाचे तीर्थरूप काय लिहावे समजेना. चिरंजीवाचे तीर्थरूप काय लिहावे समजेना. 1400 वर्षाचा माणूस निर्णय न करे भ्रमित मना. 1400 वर्षाचा माणूस निर्णय न करे भ्रमित मना. अखेर ठरले नको मायना द्यावे हातात कोणा.
बघा, एवढे योगी तपस्वी साधक असून त्यांच्या तिथे सुद्धा अहम म्हणजे ग वरती येऊ लागला. मग आपण मानवाने काय करावं? ते म्हणतात, चिरंजीवाची तीर्थरूपय कायल्याने समजेना. किती वर्ष जगून राहिला सांग देव योगी तोरा. किती वर्ष जगून राहिला सांग देव योगी तोरा. चिरंजीवले आहोत तर ते मोठे म्हणजे रेड्याकडून सुद्धा पशुकडून वेद बोलवलाय. नमस्कार करा तो म्हणजे मी जरी वयाने असलो तरी तसा मी ते मोठेच आहे असे ते विचार करतात. चिरंजीव की तीर्थरूपये काय, मायला काय लिहायचा, नमस्कार करावा का, आशीर्वाद द्यावा. संभ्रमित अवस्था झालेली, काहीच न केलेलं बरं. मनात विचार केलाय आणि मग कुठं काहीही लिहिलं नाही. असं वाटलं की आता हे आहे तसंच द्यावं म्हणून तो कोरच कागद घेतलाय. लिहिलं तर नाहीच काही. आपल्या शिष्यांना जवळ बोलावून घेतलंय. आपल्या शिष्यांना जवळ बोलावून घेतलंय. ते असलेलं ते त्यांच्या मानाने पत्र पण कोरा कागद. तो त्याची घडी घातली आणि शिष्यांना सांगितलं की हा ज्ञानेश्वर माऊलीला ज्ञानेश्वरांना घेऊन द्या. बोलवले त्यांनी. ते शिष्य आले. त्यांना सांगितलं यांनी बघा त्यांची दिनचर्या काय, त्यांचं अध्ययन काय, त्यांची साधना काय आहे, त्यांचं योगक्षेम कसा चालतो हे सगळं बारकाईने पाहून या बरं. असं त्या शिष्यांना चांगदेवांनी सांगितलं गुरुंनी त्यांच्या. आणि तो कागद त्यांच्या हातामध्ये दिला. ते पत्र त्यांच्या हातामध्ये दिलं आणि ते आता सगळे शिष्य त्यांचे ते पत्र घेऊन निघाले. कुठे निघाले? ज्ञाननिधीच्या घरी निघाले. ज्ञाननिधीच्या घरी निघाले. ज्ञाननिधीच्या घरी ज्ञाननिधीच्या घरी. कोरा कागदा घेऊन हाती, कोरा कागदा घेऊन हाती आळंदीच्या मार्गे. कोरा कागदा घेऊन हाती आळंदीच्या मार्गे. निरोपदा ज्ञानेशाला, निरोपदा ज्ञानेशाला चांगले सांगे. वाट पहाते ज्ञानेश्वराते, वाट पहाते ज्ञानेश्वराते. वत्सल माते परी निघाले. ज्ञाननिधीच्या घरी निघाले. ज्ञाननिधीच्या घरी. जीवनात तो नशे विसावा चळवळीच्या संगे. जीवनात तो नशे विसावा चळवळीच्या संगे. हवी कृपाती श्री सद्गुरुचे, हवी कृपाती श्री सद्गुरुचे. वेदशास्त्री सांगे. भाग्योदय झाला वाटे, भाग्योदय झाला वाटे. धरतील गुरुते तरी निघाले. ज्ञाननिधीच्या घरी निघाले. ज्ञाननिधीच्या घरी निघाले. ज्ञाननिधीच्या पहा हे शिष्य जे पत्र घेऊन गेले तर हे बसलेले होते चौघ भावंड. दर मजल करत आपल्या गुरुदेवांचं पत्र ज्ञानेश्वर माऊलींना द्यावं म्हणून घाईघाईने निघाले. आळंदीच्या मार्गाने गेले आणि ते समोर बसलेले होते. चारी भावंड बसलेले होते ते आणि हे कुणीतरी इकडून येतात पाहिलं. मात्र
की आपल्याकडे कुणीतरी येतात आहे, कुणीतरी गृहस्थ येतात आपल्याकडे. लगेच ज्ञानेश्वर माऊलींनी पाहिलं, अजून नमस्कार चमत्कार व्हायचाच होता, दूरच होते ते म्हणतात, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, कोरा कोरा कागद कोठे दावी, कोरा कागद कोठे दावी, गुरुनी तुमचा दिला, कोरा कागद कोठे दावी, गुरुनी तुमचा दिला, ऐकुनी वचना ज्ञानेशाचा, ऐकुनी वचना, ऐकुनी वचना ज्ञानेशाचा, चरणी माता नमिला नमिला, चरणी माता नमिला. अहो अजून नमस्कार चमत्कार नाही तोच ते म्हणतात, कोरा कागद कोठे दावी, गुरूंनी तुमच्या दिला. अहो अवाक झाले हे चांगदेवांचे शिष्य, म्हणाले आपण तर इकडे आहे, त्यांना कळलं कसं की हा कोराच कागद आहे म्हणून. अवाक झाले, आश्चर्य वाटलं, त्यांच्या पुढे दुसरा उपायच नव्हता. ते गेले आणि नतमस्तक झाले चांगदेवांचे शिष्य. नमस्कार केलाय ज्ञानदेवांना, निवृत्तीनाथांना, सगळ्यांना ह्या शिष्यांनी नमस्कार केलाय. आश्चर्य वाटलं. ते पत्र त्यांच्या हातात दिलं, पत्र त्यांच्या हातात दिलं. चौघही भावंड बसलेली होती. असं सगळं ते पत्र उलगडून पाहिलं. मात्र काय होतं त्याच्यात? अहो होतं हे सगळं कोरच. त्यामुळे हे सगळं पाहिलं. ज्ञानदेवांचे शेजारी मुक्ताई बसलेले होते. त्यांनी पाहिलं, म्हणाली, दादा 1400 वर्ष तप करून हा योगी कोराच. सगळे भावंड गांभीर्याने हसले. विनोद सोडून द्या, त्यांचा अधिकार आहे, आपला नाही. भगवंताला आपण माफ करा म्हणायचं, आपला नाही अधिकार, तेही अधिकारी म्हणून असं बोलले. गांभीर्याने हसले सगळे भावंड. निवृत्तीनाथ म्हणतात, ज्ञानोबा त्यांनी दिलेल्या कोऱ्या कागदावरच त्यांचं अंतःकरण शांत होईल, त्यांना आत्मबोध प्राप्त होईल असं पत्र लिही. त्यांचं अंतःकरण शांत होईल असं पत्र लिही त्या कोऱ्या कागदावरच. गुरुदेव दादा बंधू सांगतात आणि ऐकलं. मात्र त्यांनी ते पत्र घ्यायला घेतलं. स्वस्ती श्री वटेषु, स्वस्ती श्री वटेषु, जो लपोनी जगदा भासू, जो लपोनी जगदा भासू, दावी मग ग्रासू प्रगटला करी. वटवृक्षाच्या खाली बसलेले ते आणि ज्ञानदेवांनी स्वस्ती श्री वटेषु, जो लपोनी जगदा भासू, दावी मग ग्रासू प्रगटला करी. ज्ञानेश्वर माऊलींनी ते पत्र लिहिलं. ते पत्र बहरल्यालं व बहरल्यालं 65 ओव्यांनी ज्ञानदेवांनी त्यांच्या शिष्यांच्या हातात सुपूर्द केलं, दिलं ते. आणि हे शिष्य आता मोठ्या लगबगीने आपल्या गुरुदेवांना हा वृत्तांत सांगण्यासाठी निघालेले आहे. तर मजल करत ते आले आणि सांगितलं. म्हणाले, स्वामी महाराज असामान्य आहेत म्हणाले ते. आणि मग हे पत्र दिलं त्यांच्याजवळ. त्यांनी पाहिलं, त्यांना कळलंच होतं खरं तर, पण यांनी यांचं कर्तव्य केलंय ना, शिष्यांनी त्यांनी त्यांचं कर्तव्य केलंय. ते पत्र दिलं आणि त्यांनी वाचून ते पाहिलं, पण त्यांना त्यातलं काहीही कळलं. चांगदेवांच्या हातात पत्र दिलं शिष्यांनी, ते असं सगळी नजर फिरवली, काही कळलं नाही, समजलं नाही. म्हणून म्हणाले, आता आपणच त्यांच्या भेटीला गेलं पाहिजे. चांगदेव म्हणतात, आपणच गेलं पाहिजे त्यांच्या भेटीला आणि हे समजून घेतलं पाहिजे ना. आता जर कीर्तन शिकायचं असेल तर नारद मंदिरात गेलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, शिकलं पाहिजे. आणि कसं करायचं अरण्येश्वरला येऊन केलं पाहिजे. म्हणजे सगळंच होतं. त्यांच्या समोर केलं ते सांगतील आपल्याला काय आहे काय कमी आहे असं सांगतील. तसं इथं आहे. ते म्हणाले, असे ते आहेत ना महान, आपल्याला गेलं पाहिजे तिथे. म्हणून त्यांनी जाण्याचा विचार केला. काय त्यांचा थाट आहे पहा, कसे निघालेत ते. पिवळा जरट असा वाघ आणि
यती राजांचं ते होतेच योगी. असे ते बसलेत. कसे बसले त्यांचं थाट पहा, काय वर्णन केलंय पद्यकारांनी. ते काय म्हणतात पहा. पिवळ्या जरट वाघावर आरूढ झाले ते आणि 1400 शिष्यांचा तांडा त्यांच्या बरोबर आहे. बसवली वाघावरी जातो, बसवली वाघावरी जातो, धन्यता सांग देव गमता. बसवली वाघावरी जातो, धन्यता सांग देव गमता. बसवली वाघावरी जातो, धन्यता सांग देव गमता. चाबुक भुजंग मिरविला, दरारा काळाला बसला. चाबुक भुजंग मिरविला, दरारा काळाला बसला. मुस्कटी जटातला पाश, जणू हा शंकराची भाषा. अशा पिवळ्या जरट वाघावर बसलेले, आरूढ झालेले आणि त्या 1400 शिष्यांचा तांडा निघालेला आहे. आळंदीच्या दिशेने चालले आणि सगळे आजूबाजूनी लोक समुदाय बघतात, कोण योगीराज आहेत म्हणाले. आणि अशा आपण ज्याला पाहिलं तर भीतो, घाबरतो, पण त्यांचं वाहन वाहत आणि त्या वाघावर आरूढ झालेले ते पाहण्यासारखीच मजा आहे ना. जशी आपल्याला डरकाळी ऐकू आली तरी आपण घाबरतो, पण ते योगीराज होते ना, म्हणून त्यांना ते शक्य होतं. म्हणून चाबुक भुजंग मिरविला, दरारा काळाला बसला. चाबुक भुजंग मिरविला, दरारा काळाला बसला. माळती गळ्यात रुद्राक्ष, शिवाच्या भजनी पदक्ष. माळती गळ्यात रुद्राक्ष, शिवाच्या भजनी पदक्ष. निघाला भेटाया ज्ञान, घालवी ज्ञानची ज्ञान. निघाला भेटाया ज्ञान, घालवी ज्ञानची ज्ञान. कसा थाट आहे योगीराजाची भूमिका. जणू काही शंकरच असे वाटले सगळ्या लोकांना. योगीराज होते खरे, पण हे पिवळ्या जरट असे वाघावर बसून आलेत. आटोपत्या थोड्याच वेळात आटोपते. पिवळ्या जरट वाघावर असे बसून आलेले, योगीराजाच्या भूमिकेत आलेले. मस्त की जटाकला पाशे, जणू हा शंकराची भाषे. सगळी लोक आश्चर्य करू लागली. आणि आता आलेत त्या आळंदीच्या तिथे अजून हे चौघही भावंड आपल्या घराच्या भिंतीवर बसलेले होते. तिथे पाहिलं मात्र त्या भिंतीच्या समोर आलेले. थंडीचे दिवस होते, आपण बसतो की नाही उन्हाला, तशी ही चौघही भावंड ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई, सोपान काका त्या भिंतीवर बसलेले होते. त्या निवृत्तीनाथांनी सांगितलेलं, ज्ञानदेवा असामान्य योगी आपल्या भेटीला येऊ इच्छितात म्हणाले, त्यांना आपण स्वागतासाठी सामोरं गेलं पाहिजे. अशी आज्ञा करताच त्यांनी त्या जड बसलेल्या भिंतीवर होते त्या भिंतीलाच आज्ञा केली. लवकर आटोप त्या. तर त्या भिंतीलाच आज्ञा केली. ते काय म्हणाले, महान योगी, महान योगी सांग देव तो. महान योगी सांग देव तो, स्वागत त्याचे करू, स्वागत त्याचे करू. भिंती घेतली चला आता, भिंती घेतली चला आता, भिंती घेतली. ज्ञानेशाच्या वदनात, ज्ञानेशाच्या वदनात शब्द उमटले, शब्द उमटले.
आता भिंती आता भिंती 1400 वर्षे जगला 1400 वर्षे अहं भाव कसाच उरला अहं भाव कसाच बाल संत भिंत चालवी बाल संत भिंत चालवी वंदन त्याला करू वंदन त्याला करू भिंती चलाता 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 भिंती आज्ञा केली. दादांचे शब्द ऐकताच ज्ञानोबांनी त्या जड भिंतीला आज्ञा केली आणि ती जड सजीवाप्रमाणे चालायला लागली व ती भिंत. आणि आता अशी सामोरे आले चांगदेवांच्या समोर आलेत ते आणि ते वाघावरून उतरते झाले. त्यांच्या पुढे दुसरा उपायच राहिलेला नव्हता. सरसर भिंत निघाली सरसर भिंत निघाली स्कंदावरी ज्ञान राजा रुडला. निर्जीव चेत झाले निर्जीव चेत झाले पाहुनिया चांग देव तो नमला. आणि पाहिला सरसर त्यांनी पाहिलं आता यांच्या पुढे कुठला उपायच नव्हता. आपल्या वेळेचंही बंधन आहे आपल्याला. त्यांच्या पुढे काही उपायच नाही. ते उतरले वाघावरून पाय उतरते झाले आणि ज्ञानदेवांच्या तिथे ते ज्ञानराज साधू देखो निया डोळा ज्ञानराज साधू देखो निया डोळा धावतच गेला दर्शनाशी दर्शनाशी धावतच गेला दर्शनाशी दर्शनाशी धावतच गेला दर्शनाशी धावतच गेला दर्शनाशी. साष्टांग नमाना वंदिला चरणा साष्टांग नमाना वंदिला चरणा. धन्य हे जीवन आज झालं आज झालं धन्य हे जीवन आज झालं आज झालं धन्य हे जीवन आज झालं. दुसरा उपायच नाहीये. चरणाजवळ जाऊन नतमस्तक झालेत लोटांगण घातले. म्हणाले माऊली माऊली मला आता दूर लोटू नका. ह्या 65 ओळीचा अर्थ समजून सांगा. अहो आता हा चांगदेवांच्या अंगातला गर्व ज्योत अहंकार ठिकाणी ह्या सगळ्यांनी आपलं विराड उचललं. म्हणाले चांगदेवाच्या देहामध्ये राहण्याला आपल्याला योग्यता नाही म्हणून ह्या सगळ्या विकारांनी आपलं विराड उचललं. आणि आता चांगदेव तिथे गतमस्तक झालेत. माऊली मला या 65 ओव्यांचा अर्थ समजून सांगा 65 ओव्यांचा अर्थ समजून सांगा असं म्हणाले मात्र ते. आणि तिथेच बसलेली होती आमची चित्काला मुक्ताबाई. मुक्ताबाईंनी मग त्या 65 ओव्यांचा अर्थ त्यांना लिहून दिला. त्या वटवृक्षाखाली 65 ओव्यांचा अर्थ लिहून दिलेला तो समजून सांगितला. खरं म्हणजे ज्ञानदेव म्हणाले की मला कुणीतरी बळी पाहिजे. तर त्यांनी आपल्या सगळ्या शिष्यांना सांगितलं होतं की माझ्यासाठी कुणी बळी जायला तयार असेल तर उद्या सकाळी भेटा आपल्याकडे. आजच ते सांगत होते उद्या असं ते म्हणाले की माझ्यासाठी बळी जायला तयार असेल तर उद्या सकाळी भेटा. अहो हे ऐकलं मात्र सगळ्यांनी एवढं म्हणते थांबत हे ऐकलं आणि ते म्हणाले की ऐकूनी असे कठीण भाषणे ऐकूनी असे कठीण भाषणे एकमेकाचे करीत भाषणे एकमेकाचे करीत भाषणे ऐकूनी असे कठीण बोलणे ऐकूनी असे. जाऊया आता सदन सोडून जाऊया आता सदन सोडून सकल पळत ते हात जोडून
सकल पळते हात जोडून ऐकून असे. हे ऐकलं मात्र खरं सांगायचं म्हटलं तर ज्या संगतीत जसं राहतात कोणीही असू दे महात्मा तसाच परिणाम होतो, तसाच परिणाम होतो. हे बोलणं ऐकलं कोण बळी जायला तयार होईल, सगळ्यांनी कोणीच बघायला गेलं तर कोणीच नाही. ही व्यवस्था ज्ञानेश्वर माऊलींनीच केली होती. सगळी शिष्य शाखा वाटायला लावायची. त्यामुळे ज्ञानेश्वर माऊली ते म्हणाले माझ्यासाठी बळी जायला कुणीच तयार नाही. बाबा रे मी कुणाचा बळी मागितला नव्हता, आपल्या अहंकाराचा बळी मागितला होता असे ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं. अहंकाराचा बळी मागितला. मी तर आता सांगून गेले. सगळ्यांनी बिराड उच्चारला, गलित गात्र अहंकार झाला. राहिलं ते तिथं काय राहिलं आता. मुक्ताबाईंनी 65 ओव्या समजून सांगितल्या. खरं सांगायचं म्हटलं तर खरंच बोलतो आपण सगळे, पण ते म्हणतात की काय म्हणतात ते नुसत्या योग्या पुढे वाकले नसते. इथे ज्ञानी आणि योगी, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानी आणि योगी कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा आणि कैवल्याचा जिव्हाळा ज्ञानोबाबाचा. अशा ज्ञानापुढे ज्ञानाने ज्ञानाने भक्तीचं दर्शन घडलं आणि भक्तीला ज्ञान मिळालं. एवढे 14 वर्ष योग साधना तप करून जे साध्य नाही झालं ते एका सत्संगतीमुळे चांगदेव कृतार्थ झाले, चांगदेव घडले, कृतार्थ झाले. असा हा महिमा आहे संतांचा. म्हणून सत्संगतीला फार महत्व आहे. पूर्वपद्यात थोडा वेळ जास्त झाला माफ करा. पूर्वपद्यात ज्ञानेश्वर माऊली पूर्वपद्यात ज्ञानेश्वर माऊली आपल्या अभंगात आपल्याला सांगतात. योगायोग विधी येणे नोहेसी, योगायोग विधी येणे नोहेसी, योगायोग विधी येणे नोहेसी. वायाची उपाधी गंभर धर्म, वायाची उपाधी गंभर धर्म. योगायोग विधी येणे नोहेसी, योगायोग विधी येणे नोहेसी. ज्ञानदेव सांगे ज्ञानदेव सांगे दृष्टांताची माता, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची माता. साधूचे संगती करण उपाय, साधूचे संगती करण उपाय. योगायोग विधी योगायोग विधी योगायोग विधी. चिदानंदे गा देवा तुझा विसरण व्हावा, पुन्हा गाईन आवडी दे गा सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे, सुखे घालावे आम्हासी. बोला पुंडरी कर दे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, गोपाळ कृष्ण भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, मंगलमूर्ती मोरया. जय जय रघुवीर समर्थ. एक छोटीशी करेक्शन आणि क्षमा आपडेबाबांच्या वतीने घेतो. आपडेबाबांचं कीर्तन आत्ता होतं 6 ते 7:30. त्यांना काल संध्याकाळी तातडीने मुंबईत जायचं होतं म्हणून त्यांचं कीर्तन आम्ही काल घेतलं आणि रोहिणीताईंचं कीर्तन आत्ता आहे. तेच कीर्तन तुम्हाला भाऊबीजेला दिवाळीला ऐकायला मिळणार आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर कीर्तनप्रेमी मंडळाच्या. कीर्तनप्रेमी मंडळाचं रोपे महोत्सव गोल्डन म्हणजे
सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमामध्ये आम्ही हे सुवर्ण महोत्सवी सत्कार करतो आहोत. ज्येष्ठ कीर्तनकारांचे आज आपल्याकडे सौ वत्सलाताई शिर्के आलेल्या आहेत, हरिभक्त परायणा. त्यांचा सत्कार करायला मी घाणेकर यांना सांगतो. देवऋषी नारद महाराज की जय, अरण्येश्वर महाराज की जय, पद्मावती माता की जय, मंगलमूर्ती मोरया जय जय रघुवीर समर्थ.